आता मित्रांनो आपण आलेलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. नेमकं ते बुकलेट डाउनलोड कुठे करायचं? अनेकांनी प्रश्न केला होता, की सर स्कीम दिसत नाहीये किंवा स्कीमबद्दल माहिती दिलेली नाहीये. आम्हाला ती माहिती मिळत नाही. तर आपण आता पहिलं आपल्याला जी काही साईट आहे https bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे. त्या संकेतस्थळावर भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला जो काही इंटरफेस आहे तो अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. हे पृष्ठ दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला बुक नाव, व्ह्यू स्कीम्स असे ऑप्शन दिसतील. व्ह्यू स्कीमला क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला नो बोर्ड्स विथ लाईव्ह लॉटरी हे सगळं अपडेट 15 तारखेला मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे 15 पासून तुम्हाला हे सगळे स्कीम दिसतील. कोणत्या-कोणत्या ठिकाणी घरे आहेत, किती त्यांची किंमत असणार आहे. सध्या ते काम सुरू आहे मित्रांनो आणि 15 पासूनच त्याचा ऑनलाईन जे काही प्रॉपर ॲप्लिकेशन आहे ती सुरू होणार आहे. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मग तुम्हाला माहिती पुस्तक कुठे बघायची? तर इथे इथे बघा तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीममध्ये इथे सुद्धा तुम्हाला काही दिसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं क्विक लिंक जे आहे, क्विक लिंक्स वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर न्यूजमध्ये गेलं तर तुम्हाला फक्त एवढं आहे, की पुणे एफ-सी-एफ-एस बुक माय होम इव्हेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट फ्रॉम 10th एप्रिल 2025. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं क्विक लिंक्स वरती तुम्हाला क्लिक करायचं क्विक लिंक्स वरती आल्याच्या नंतर एफ-सी-एफ-एस म्हाडा बुक माय होम हेल्प फाईल. आता या हेल्प फाईलमध्ये काय आहे? तर नेमका तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, पासवर्ड आयडी कसा क्रिएट करायचा, सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची मी लिंक आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं ही सगळी माहिती दिलेली आहे. आता महत्वाचं एफ-सी-एफ-एस म्हाडा बुक माय होम बुकलेट. आपल्याला बुकलेट वरती क्लिक करायचं आहे. बुकलेटवर क्लिक केल्यानंतर बुकलेट इथे डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर आता नेमकं त्याच्यात काय काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया. तर पहा मित्रांनो या ठिकाणी बुकलेटमध्ये अशा प्रकारचे बुकलेट आहे. जास्त मोठं नाहीये. 8 ते 9 पेजेस एवढंच आहे याच्यात कारण स्कीमची माहिती देण्यात आलेली नाहीये. पण नेमका पात्रता काय आहे, अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची, तुमची उत्पन्नाची अट काय काय आहे, वितरणाच्या काय महत्त्वाच्या अटी आहेत, हे सगळं याच्यात दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पहा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे 15% सामाजिक योजना व 20% सर्व समाज योजनेतील सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ऑनलाईन पद्धतीने वितरण केले जाणार आहे. तर तपशीलनुसार आपण पाहूया जे 6 पॉईंट आहेत सगळे पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला आहे मित्रांनो वेळापत्रक. वेळापत्रक काय आहे? तर वेळापत्रक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे. इथे पहा जाहिरात प्रसिद्ध करणे 10 एप्रिल 2025 सकाळी 11 वाजता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी सुरू झालेलं आहे? 10 एप्रिल 2025 दुपारी 12 वाजल्यापासून हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात अतिशय महत्वाचं आहे. योजना निश्चित करणे म्हणजे तुम्हाला सिलेक्शन ऑफ स्कीम जे स्कीम तुम्हाला ठिकाण सिलेक्ट करायचं आहे त्याची सुरुवात होणार आहे 15 एप्रिल 2025 दुपारी 12 वाजल्यापासून. म्हणजे तुम्हाला 15 एप्रिललाच तुमच्या सगळ्या स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. चौथं ऑनलाईन अनामत रक्कम ईएमडी स्वीकृती तुम्हाला सुरुवात होणार आहे 15 एप्रिल 2025 दुपारी 12 वाजल्यापासून. सदनिका निश्चित करणे सिलेक्शन ऑफ फ्लॅट तुम्हाला इथे सिलेक्शनचा ऑप्शन मिळणार आहे. तुम्हाला सदनिका सिलेक्शन तुम्हाला फ्लॅटचं करायचं असेल तर हे अनामत रकमेचा भरणा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा अनामत रक्कम भराल त्याच्यानंतरच तुम्ही ती सदनिका सिलेक्ट करू शकता. तुमच्या हिसाबाने तुमच्या आवडीप्रमाणे ती सदनिका सिलेक्ट करू शकता. प्रशासकीय रकमेचा भरणा पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरायचा सदनिका निवडल्यानंतर 48 तासाच्या आत. जास्त वेट एंड वॉच नाही मित्रांनो, जास्त टाइमपास नाही, लगेच तुमची सगळी पुढची प्रोसेस होणार आहे. ऑनलाईन देकारपत्र निर्गमित प्रशासकीय रकमेचा भरणा केल्याची पडताळणी झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला या घराचे पोजेशनची प्रक्रिया सुद्धा लागलीच सुरू केली जाणार आहे. ह्यातली बरीच घरे ही रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे तिथे ही सगळी प्रक्रिया नक्कीच राबवली जाईल. पण तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये प्रशासकीय रकमेचा भरणा करायचा आहे तुमची अनामत रक्कम भरल्याच्या नंतर. नंतर पात्रतेच्या अटी आहेत. हे पण खूप महत्वाचे पात्रतेच्या अटी काय काय आहेत आपण पाहूया. या ठिकाणी पहा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. आता याच्यात आपण जास्त म्हणजे मेन पॉईंट घेऊया. आपण जास्त वेळ नाही घालायला पाहिजे. इथे बघा अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षीय सलग वास्तव्य असल्याचे स्वयं घोषणापत्र ग्राह्य धरलं जाईल. तुम्हाला एक तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं स्वयं घोषणापत्र सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे. ते डोमिसाईलची अट त्यांनी शिथिल केल्याचं दिसून येत आहे. लक्षात घ्या. आता पुढे बघा 2.3 दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 किंवा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शल्याप्रमाणे बघा. अतिशय महत्वाचा मित्रांनो हा जो पॉईंट आहे मला खूप महत्वाचा वाटतोय.
तुम्हाला 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24चं तुम्हाला इन्कम दाखवायचं आहे. जर समजा तुमच्याकडे ते नसेल, कालच्या व्हिडिओमध्ये बोललो तसं तर तुम्हाला 1 एप्रिल 24 ते 31 मार्च 2025 समजा तुम्ही जर आय-टी रिटर्न फाईल केलं असेल आत्ता 31 मार्चच्या नंतर, तर तुम्हाला 24 ते 25चं आर्थिक वर्ष फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. ते आय-टी रिटर्न द्यायचं आहे. जर तुम्ही आय-टी रिटर्न अजून भरला नसेल, आपल्याला माहिती आहे की आय-टी रिटर्न साधारणतः आपण महिन्याभरानंतर सुरुवात करतो. म्हणजे एप्रिलच्या एंड किंवा मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये सुद्धा अनेक जण आय-टी-आर भरतात. कारण त्यांचं फॉर्म 16 आलेला नसतो आणि म्हणून इथे तुम्ही जर तुमचं आय-टी-आर फिल केलं नसेल, तर 23-24चंच तुम्हाला फायनान्शियल इयरचं आय-टी रिटर्न अपलोड करायचं आहे. तो एक ऑप्शन इथे ठेवण्यात आलेला आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पती-पत्नी यांची दोघांची मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न म्हणजे पती आणि पत्नी दोघांचं मागील 12 महिन्यातील सगळं तुम्हाला वर्षभरातील उत्पन्न द्यायचं आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 किंवा 24-25 आपण धरूया. या दोन्हीपैकी आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे आय-टी रिटर्न असेल तर तुम्ही तहसीलदाराचा पुरावा दाखल करू शकता. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचे उत्पन्नाचे स्त्रोत, कागदपत्रे, वेतन प्रमाणपत्र, दाखले, पुरावे संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला फक्त 2च ऑप्शन आहेत, आय-टी-आर किंवा इन्कम सर्टिफिकेट जे तुम्हाला तहसीलमधून प्राप्त होऊ शकते. आता याच्यानंतर उत्पन्नाची मर्यादा काय आहे? अतिशय महत्त्वाचं आहे, की उत्पन्न तुमचं काय असायला पाहिजे? इथे बघा, अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी एम-एम-आर, पी-एम-आर-डी-ए, एन-एम-आर-डी-ए, एन-आय-टी या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्राची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी ₹6,00,000 प्रति वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी तुमची 6,00,000ची अट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी हा संपूर्ण एम-एम-आर-डी-ए, एन-एम-आर-डी-ए सगळं सोडून उर्वरित महाराष्ट्रासाठी 4,50,000 तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे. नंतर दुसरं बघा, अल्प उत्पन्न गट 9 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न पाहिजे, 9 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. तीच अट उर्वरित महाराष्ट्रासाठी आहे ₹7,50,000 पर्यंत. एम-आय-जी अर्थातच मध्यम उत्पन्न गट 12 लाखापर्यंत तुमची मर्यादा आहे. शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 12 लाखापर्यंतच मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही, जास्तीत जास्त मर्यादा नाहीये. कमाल मर्यादा इथे सुद्धा देण्यात आलेली नाही. म्हणजे 12 लाखापेक्षा जास्त किती जरी असेल तरी तुम्ही ते अर्ज करू शकता. आता उपरोक्त 4 ही अट ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी बघा, जरी किमान मर्यादा उपयोग करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. म्हणजे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील व्यक्ती ईडब्ल्यूएस आणि एल-आय-जी साठी अर्ज करू शकतो. एल-आय-जी उत्पन्न गटातील व्यक्ती एल-आय-जी आणि एम-आय-जी साठी अर्ज करू शकतो. एम-आय-जी उत्पन्न गटातील व्यक्ती एम-आय-जी आणि एच-आय-जी साठी अर्ज करू शकतो आणि एच-आय-जी उत्पन्न गटातील व्यक्ती फक्त एच-आय-जी उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. आता इथे काही महत्त्वाच्या बाबी दिलेत मित्रांनो, हे एवढं मला नाही वाटत नाही, की खूप महत्त्वाचं आहे. पण ते जे मेंटली रिटायर्ड आहेत त्यांच्या संदर्भात हे वैयक्तिक जे उत्पन्न आहे संबंधित व्यक्ती त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्याच्यात अर्जदाराच्या वतीने संबंधित व्यक्ती अर्ज करू शकतील. जे मेंटली रिटायर्ड आहे त्याच्या वतीने इतर दुसरा व्यक्ती अर्ज करू शकतो. पण ते तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं इथे फक्त एवढंच आहे, की तुम्ही तुमचं जे कार्ड आहे ते कार्ड युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी UDID सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. बाकी तुमचं जिल्हा शल्य चिकित्सक यांचं सर्टिफिकेट चालणार नाही. यानंतर आहे मित्रांनो संगणकीय अर्ज करण्याची कार्यपद्धती. आता याच्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. मी सांगितलंय की तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी तुम्हाला फक्त मी डॉक्युमेंट संदर्भात माहिती सांगतो. पहिलं आहे तुम्हाला संकेतस्थळ कुठलं आहे तर https://bookmyhome.mada.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे. तर डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पती-पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा संपूर्ण पत्ता, पोस्ट क्रमांकासहित तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल हे सगळं लिंक असायला पाहिजे. आधार आणि मोबाईल लिंक नसेल तर तुमचं व्हेरिफाय होणार नाही किंवा तुमचे डिजी लॉकरमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय नसतील तर तुमचा अर्ज भरता येणार नाही. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला प्रॉपर द्यायचं आहे. आय-टी रिटर्न किंवा इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. त्याशिवाय आरक्षित प्रोग्राममध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे जे सादर करावं लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही जेव्हा बँकेचे खात्याचा तपशील द्याल त्यावेळेस ते तपशील अचूक दिला गेला पाहिजे. जर तो चुकीचा असेल तर तुमचं रिफंड तुमच्या अकाउंटला येणार नाही. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीचं अकाउंट चालणार नाही, जॉइंट अकाउंट चालणार नाही, संयुक्त खाते चालणार नाहीये, चालू जो खाते करंट अकाउंट सुद्धा चालणार नाही, एन-आर-आय खात्याचा तपशील सुद्धा चालणार नाही. ते संगणकीय सोडते म्हणजे प्रणालीमध्ये ते ॲक्सेप्ट केलं जात नाही.
आणि त्याच्याशिवाय ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदार वेगवेगळ्या उपलब्ध सदनिका योजनेपैकी त्यांना हव्या असलेली योजनिका निवडू शकतात. तुम्हाला तो चॉईस आहे. योजनेची निवड केल्यानंतर अर्जदारांनी एन-ई-एफ-टी किंवा आर-टी-जी-एसद्वारे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तुम्हाला तो एक ऑप्शन आहे. याच्यानंतर अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग, इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला क्रमांक याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात. हे म्हाडाने पहिल्यांदा सिस्टम केली मित्रांनो. सिडकोच्या धर्तीवरती ही सिस्टम केलेली असावी, की तुम्हाला तुमची बिल्डिंग, तुमचा मजला, तुमचं घर हे निवडण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही कुठेतरी बऱ्यापैकी चांगली गोष्ट आहे म्हणू शकतो. ज्यांना आपल्या चॉईस प्रमाणे घर हवं असेल, तर तुम्हाला ते आपल्या चॉईस प्रमाणे निवडू शकतात. ती एक संधी यावेळेस पहिल्यांदाच म्हाडाकडून देण्यात आलेली आहे. हवी असलेली सदनिका निवडल्यानंतर त्या सदनिकेसाठी लागू असणाऱ्या प्रशासकीय शुल्क रकमेचा भरणा एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस किंवा ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा विहित भरणा मुदतीत करावायचा आहे. तुम्हाला सदनिका निवडल्यानंतर जे काही प्रशासकीय शुल्क आहे 1% 2% ते तुम्हाला भरवायचं आहे. आता तुम्हाला प्रशासकीय शुल्क किती आहे तुम्ही पाहू शकता. प्रशासकीय शुल्क म्हणजे तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट भरायची आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरायची आहे, जे इक्वल असणार आहेत. किमतीचे जे काही 4-5 इन्स्टॉलमेंट आहेत ते ठरवले जातील. ते आपल्याला नंतर कळणारच आहे 15 तारखेला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर सदनिका निश्चित न केल्यास भरणा केलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. जर तुम्ही अनामत रक्कम भरली आणि सदनिका तुम्ही निश्चित नाही केली, तर तुमची अनामत रक्कम ही तुमची कपात केली जाईल. अनामत रक्कम नेमका किती आहे हा जर प्रश्न पडला असेल, तर ईडब्ल्यूएस साठी 10 लाख रुपये आणि जीएसटी सोबत 10,07,708 रुपये म्हणजे 10 लाख सॉरी इथे ईडब्ल्यूएस साठी 10,000 रुपये आहे. आणि जे काही तुम्हाला जीएसटी लागणार आहे ते जीएसटी पकडून 108 वेगळे म्हणजे 708 रुपये तुम्हाला वेगळे भरायचे आहेत. म्हणजे अर्जाची रक्कम आहे 600 रुपये आणि जीएसटी 108 रुपये, असे 708 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. 708 रुपये हे तुम्हाला विना परतावा असणार आहेत. हे तुम्हाला परत मिळणार नाहीत, लक्षात घ्या. परंतु फक्त तुमची अनामत रक्कमच तुम्हाला परत मिळणार आहे. समजा 10,000 अनामत रक्कम आहे आणि 708 रुपये तुम्ही भरले, तर 10,000 रुपये तुम्हाला परत मिळतील जर तुमचं घर नाही लागलं किंवा तुम्हाला घर नाही मिळालं तर. त्याच्यानंतर एल-आय-जी साठी 20,000 रुपये आहे, मध्यमसाठी 30,000 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 40,000 अनामत रक्कम आहे. आणि अर्जासोबत भरायची रक्कम ईडब्ल्यूएस साठी 10,708, अल्पसाठी 20,708, मध्यमसाठी 30,708 आणि उच्चसाठी 40,708 एवढी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. प्रशासकीय रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाखेरी प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने देकारपत्र निर्गमित करण्यात येईल. जेव्हा तुम्ही सगळे प्रशासकीय शुल्क भराल, ते भरल्यानंतरच तुम्हाला पुढील देकारपत्र निर्गमित करण्यात येणार आहे. देकारपत्र ऑफर लेटर आल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने भरलेल्या सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% एवढी रक्कम समर्पण करून उर्वरित रक्कम कोणती व्याज न देता परत केली जाईल. लक्षात घ्या, परत करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही देकारपत्र आलं आणि घर कॅन्सल केलं, तर घराच्या किमतीच्या 1% लक्षात घ्या. घराच्या किमतीच्या 1% रक्कम तुमची कपात होणार आहे. बाकीचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून विचार करूनच तुम्ही अर्ज करा. तुमचे जे काही नियोजन आहे आत्ताच करून ठेवा. वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. आता सगळ्या विकासकांना सूचना अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. विकासकांसाठी काय बाब सांगितलेले या ठिकाणी, अर्जदारास देण्यात येणारे देकारपत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल व त्यावर स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी असल्याची, तसेच सदर देकारपत्र हे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे यांच्याकडूनच निर्गमित झाले याची खात्री करूनच विकासकांनी लाभार्थ्यांसोबत सदनिकेची विक्री करारनामा करावा. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे यांच्याकडून खात्री न करता विक्री करारनामा केल्यास व त्यामध्ये काही अडचण आल्यास विकासक जबाबदार राहणार असेल, याची सर्व विकासकांनी नोंद घ्यावी. म्हणजे इथे सगळ्या बाबी तुम्हाला अगोदरच तपासायच्या अशा विकासकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व कम्युनिकेशन हे ईमेल, एस-एम-एस व संकेतस्थळावर तयार करण्यात आलेल्या खात्यावर किंवा लॉगिन वरच येत असल्यामुळे ईमेल आयडी व मोबाईल नंबर भरताना काळजी घेणे तसेच ईमेल व एस-एम-एस सोडत प्रक्रियेदरम्यान तोच ठेवणे आवश्यक आहे. नंतर तुम्ही फोन नंबर किंवा ईमेल बदलू नका, नंतर अडचण येऊ शकते. कोणताही पत्रव्यवहार ऑफलाईन पद्धतीने केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सगळे तुम्हाला ईमेल किंवा एस-एम-एस द्वारेच तुम्हाला सगळ्या बाबी करायच्या आहेत. सगळे इंटिमेशन मिळणार आहेत. अनामत रकमेच्या अदायगीसाठी पेमेंट विवरणामध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज फी भरण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. विविध रकमेचे पेमेंट करण्यासाठीच्या पद्धतीची सविस्तर माहिती हेल्प फाईल मध्ये देण्यात आलेली आहे. हेल्प फाईल कशी डाउनलोड करायची मी तुम्हाला अगोदर सांगितले, त्याच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे. वरील अटी व व्यतिरिक्त सदर योजनेतील सदनिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मिळकत व्यवस्थापन गाळ्यांची विक्री हस्तांतरण व सदनिकांची अदलाबदल विनियम 1981 च्या अटी शर्ती जशाच्या तशा संपूर्णपणे वेळोवेळी होणाऱ्या सुधारणासह लागू राहतील. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.